बुद्धिमान असण्याची व्याख्या काय आहे? आपली बुद्धिमत्ता जे दाखवून देतात ते बुद्धिमान नव्हे. आपली बुद्धिमत्ता न दाखवता त्या बुद्धिमेचा वापर करून आपला फायदा करून घेतात ते खरे बुद्धिमान. ज्ञानी माणूस फारसा बोलत नाही आणि अज्ञानी बोलण्याशिवाय दुसरं काहीच करत नाही. ज्याला अनुभव आहे तो फारसं व्यक्त होत नाही, ज्याला अनुभव नाही तो सारखाच बडबडल्याशिवाय शांत बसत नाही. ज्ञान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ती तुम्हाला अनुभव देते, ती तुम्हाला, आणि हा अनुभव तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे. इतरांच्या अनुभवातून तुम्ही फारसं शिकू शकत नाही. म्हणजे देखल्याची गोडी खादल्याशी नाही असं तुकोबांनी सरळ सांगितलं. साखर बघून त्याचा अनुभव घेता येत नाही, ती चाखावीच लागते, खावीच लागते, त्यावेळी त्याची गोडी कळते. तुमच्या जीवनाचे अनुभव तुमचे तुम्हाला घ्यावे लागतील, मग ते यशाचे असतील अपयशाचे असतील. हे अनुभव